शेतकरी खात्याचे उद्योग होतोय. 20-25 वर्षापूर्वी खताची गुण 150-200 रुपयाला होती. ती आज अतिशय निष्क्रिय पद्धत सरकार आहे. कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यांना धारजी नाही सरकार नाही. आमच्या जिरायत लाईट जात नाही. लाईटीचा प्रश्न गंभीर आहे. लोकांना दूध व्यवसाय करायला जनाच्या दुधाच्या मशीन आहे, त्याचा उपयोग होत नाही. मग होत तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. आणि आज खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ महाराष्ट्र असेल, शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत आहे. परंतु हे सरकार ठप्प आहे. सरकार हे व्यापारात गुंतलेलं आहे. सरकार हे निवडणुकीत गुंतलेलं आहे. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. आणि म्हणून या आज खरंच त्यांना निकम साहेबांनी ज्याप्रमाणे बिबट्याचा प्रश्न होता, रोज या पिंपरखेडा असेल, जांबूत असेल, वडनेर असेल, त्या भागामध्ये रोज एक बिबट्याचा प्रश्न घन होत होता. हल्ले होत होते, मानवी हल्ले होत होते. आणि त्यावेळेस या शेतकरी पुत्रांना एक मोठा लढा उभारला. या ठिकाणी मोठं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश आलं. असा शेतकरी पुत्र जरी निवडणुकीमध्ये पराभव झाला असेल, परंतु हा थांबला नाही. या माणसानं घरोघरी जाऊन आपला लढा सुरू ठेवला. प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक अटेंड केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवला. आणि आजही आज सत्ताधारी निर्मूळ झोपलेले आहेत, परंतु या माणसानं शेतकऱ्यांसाठी आज या कांदा प्रश्न हाती घेतलेला आहे. सर्व शेतकरी मंडळींना चांगल्या प्रकारचा पाठिंबा द्यायला पाहिजे. आणि नक्कीच आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. या झोपल्या सरकारला जाग येईल आणि शेतकऱ्याला न्याय मिळेल. अशा पद्धतीचं हे आंदोलन आपण करूया. एवढे बोलून माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर आपल्या भावना व्यक्त करतायत आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय धोंडेभाऊ शेटभोर. आपणास विनंती राहील, कृपया आपण या ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.